सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. रडू नको चिनू, तुला गोष्ट सांगते खास, साऱ्यांनाच होती तुझ्या भेटीची आस, पण मनामध्ये होती काळजी फार, तुला काही कमी तर नाही ना पडणार. बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार. मनाला मिळाला भक्कम आधार, तुझ्या येण्याने सारे छान होणार, तुझ्या येण्याने सारे छान होणार, छान होणार. बाळ झोपलंय. क्रिसेंटसह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर केलंय. तुम्ही देखील बाळासाठी, मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आजच संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 9764125533 976412 5533. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर. नमस्कार श्रोते हो. आपण बोलतोय ते म्हणजे मुलांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देण्याबद्दल. यातला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अनसर्टनिटी. आता अनसर्टनिटी जशी पालकांच्या बाबतीत असते तशी ती मुलांच्या बाबतीतही होऊ शकते, हे आपण नाकारू शकत नाही. आणि आत्ताची जी काही कॉम्पिटिशन लेवल आहे, आत्ताचा जो काही बोर्ड पॅटर्न आहे, अभ्यासाचा स्ट्रेस आहे, तोच मुलांवरती इतका आहे की खरंच त्यांना कधी कधी या स्ट्रेसमुळे डिप्रेस व्हायला होतं. त्यांना कदाचित काउन्सिलिंग लागू शकतं आणि हा जो एक्स्ट्राचा खर्च आहे हा करणं सुद्धा पालकांना बंधनकारक राहतं. त्या वेळेला ही आर्थिक गुंतवणूक कशी मदतीला येऊ शकते याबद्दल आज बोलूयात. सो बेसिकली याच्यात कसं आहे मॅडम की स्ट्रेस लेवल वाढतीये, कॉम्पिटिशन आहे, मुलं अभ्यासाचं खूप प्रेशर घेत आहेत, किंबहुना आई बाबा अभ्यासाचं प्रेशर खूप देत आहेत. असंख्य परीक्षांचं बर्डन मुलांवर आहे. म्हणजे मला ऑलिम्पियाडची एक्झाम द्यायची आहे, किंवा मला नवोदयची एक्झाम द्यायची आहे, मला स्कॉलरशिप द्यायची आहे, त्यानंतर मला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये भाग घ्यायचा आहे. असं सगळं जेव्हा होतं आणि ॲट दी सेम टाइम त्या मुलाचं बॅकग्राऊंड जर आपण चेक केलं आणि ह्याला आपण न्यूक्लिअर फॅमिलीशी जर जोडलं, म्हणजे आई बाबा आणि एकुलतं एक ते मूल घरात राहतंय, आजी बाबांचा सहवास नाहीये, ते त्याच्यापासून लांब राहत आहेत, किंबहुना ते नाही आहेत या जगामध्ये. तर अशी परिस्थिती जेव्हा होते आणि तो मुलगा एकटा जगतोय, म्हणजे आई बाबा दिवसभर कामाला जात आहेत आणि ते एकटं मूल वाढतंय, शाळेत जातंय, परत घरी येतंय, तर ह्या सगळ्यामध्ये त्याला मोकळे व्हायला किंवा मोकळं व्हायला वेळ मिळत नाही किंवा मोकळं होता येत नाही, कारण त्याच्याबरोबर कोणीच नाहीये. आणि मग ही स्ट्रेस लेवल जी वाढत जाते त्याचा कुठेतरी विपरीत परिणाम त्याच्या शरीरावर, त्याच्या मानसिकतेवर होतो. आणि मग हे सगळं घडताना त्या मुलाला त्या सगळ्या विवंचनेतून बाहेर काढणं ही मोठी जबाबदारी, हा मोठा ताण आईबाबांवर येऊन पडतो. आता असं सगळं होताना ह्याचे वेगवेगळे कन्सल्टेशन्स अवेलेबल आहेत, चाइल्ड सायकोलॉजिस्ट अवेलेबल आहेत, पण परत या लोकांच्या फिया जर बघितल्या म्हणजे एक एक मुलाला त्याच्या त्या सगळ्या स्ट्रेसमधून, त्या सगळ्या घडणाऱ्या घटनांमधून बाहेर काढायला 10-10, 15-15, 20-20 सेशन्स लागतात. पर सेशन कॉस्ट घेतली जाते. म्हणजे मला चांगलं आठवतंय माझं एक क्लायंट ज्यांच्या मुलीला साधारण 8वी 9वीत असा अडचण आलेली आणि हळूहळू मग तिला त्या चाइल्ड सायकोलॉजिस्टकडे दर शनिवारी जायला लागायचं. प्रत्येक सिटिंगची 2 तासाची कॉस्ट मॅडम होती 25,000 रुपये. बापरे. ओके, तर ह्या कॉस्ट आहेत. ओके, तर आता अशा जर कॉस्ट भविष्यात ऑकर झाल्या किंवा याच्यासाठी जर खर्च करण्याचा आपल्याला करायला लागला तर त्याचं प्लॅनिंग, त्याची तरतूद जर आपल्याकडे नसेल किंबहुना तेवढे पैसे जर गाठीची नसतील तर आपण आणि आपलं मूल हे अडचणीत येणार आहोत, यात म्हणजे शंकाच नाहीये. ओके, आणि म्हणून मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय की ही आर्थिक तरतूद किंवा मुलांच्या पंखांना आपल्याला बळ द्यायचंय, त्यांना अशा सगळ्या स्ट्रेसमधून बाहेर काढायचंय. आपलं मूल जगाच्या पटलावर ते नाणं खणखणीत आहे आणि ते
वाजलं पाहिजे ही प्रत्येक आईबाबांची भूमिका पण असते आणि याच्या मागे प्रत्येक आईबाबा कष्ट देखील घेत हो, असतात. खरंय. आणि म्हणूनच मूल जन्माला घालतानाच त्याचं प्लॅनिंग किंवा जन्म झाल्या त्याचं प्लॅनिंग, मग ते एज्युकेशनचं असेल, लग्नाचं असेल किंवा अशा काही अनसर्टन्टी जर आयुष्यात आल्या तर त्या फेस करण्यासाठीची फायनान्शियल ताकद त्यांना तेव्हाच मिळणार आहे जेव्हा ती तरतूद असणार आहे. म्हणून तर आम्ही नेहमी म्हणतो श्रोते हो, लहान बचत मोठे स्वप्न, चिमुकल्यांच्या स्वप्नांना आर्थिक पंख. हे आर्थिक पंख देण्यासाठी आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबाबतचं मार्गदर्शन दर शनिवारी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनीमध्ये केलं जातं, ज्यामध्ये फक्त 10 जणांनाच अपॉइंटमेंट दिली जाते. हे पूर्णपणे मोफत मार्गदर्शन आहे, पण अपॉइंटमेंट गरजेची आहे. याची कुठलीही स्पेसिफिक वेळ नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार आम्हाला येऊन भेटू शकता. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9764125533 9764125533 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. सर, जसं आपण म्हणालो आता की आई वडिलांच्या बाबतीत काही अनसर्टनिटी होते, तशी मुलांच्या बाबतीमध्ये काही मुलं स्पोर्ट्समध्ये असतात, काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये असतात. त्यावेळेला जर का लहान वयातच त्यांचा कुठल्या गोष्टीमध्ये काही अपघात झाला, एखादा अवयव निकामी झाला किंवा काही वेळेला अशी ही कंडिशन येते की लिव्हर खराब आहे, किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे, मेडिकल कंडिशन सुद्धा असतात. म्हणजे आपण फक्त चांगल्या गोष्टींचा किंवा करिअरचा, एज्युकेशनचा विचार करतोय, पण आजच्या या काळामध्ये मेडिकल गोष्टींसाठी सुद्धा तितकी तरतूद होणं महत्वाचं आहे. त्याबद्दल काय सांगाल? सो नक्कीच गरजेचं आहे मॅडम, कारण अशा घटना घडतात आणि आपण आपल्या आजूबाजूला भोवताली हे सगळं बघत असतो. सो ह्या घटना घडताना त्या आईबाबांची जी त्रेधा तिरपीट होते पैसे पे करताना, कारण एक हात एक पाय निकामी झाला आहे किंवा स्पोर्ट्समध्ये मी कुठेतरी पडलोय, त्याच्यामुळे मला इतकं मेजर लागलेलं आहे की आता ती रिकव्हरी होणं थोडं अवघड आहे किंवा अशक्य आहे, 50% डिसेबिलिटी आलेली आहे, तर ह्याचा मानसिक ताण त्या आईबाबांवर असतोच. पण आर्थिक ताणही मोठ्या प्रमाणावर येणार आहे, कारण ते मूल व्यवस्थित व्हावं ह्याच्यासाठी ते प्रचंड धडपड करणार आहेत. वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये वेगवेगळ्या डॉक्टरला भेटणार आहेत, स्पेशलाइज ट्रीटमेंट घेणार आहेत, पण ह्या ट्रीटमेंट घेताना लागणारा पैसा हा देखील मोठा आहे. मेडिक्लेम आणि त्याचं हेल्थचं प्लॅनिंग हे नक्कीच केलेलं असतं, पण मेडिक्लेम हा पुरेसा ठरेल अशा मोठ्या घटनांमध्ये याची कुठलीही खात्री किंवा ग्वाही नाही. किंबहुना आपण तो 50 लाख 1 कोटी 2 कोटीचा शक्यतो घेत नाही, एवढा खर्च कुठे लागतो असा विचार आपण करतो. आणि मग अशी काही जर घटना आपल्या आयुष्यात घडली तर खिशातूनच आपला पैसा जाणार आहे आणि म्हणूनच ती आर्थिक तरतूद अशा अनसर्टन्टीसाठी नक्कीच गरजेची आहे. म्हणूनच श्रोते हो, मुलांच्या शिक्षणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबाबतचं मार्गदर्शन दर शनिवारी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनीमध्ये तुम्हाला मिळू शकेल. ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे, ज्यामध्ये फक्त 10 जणांना अपॉइंटमेंट मिळते. याचं कुठलंही स्पेसिफिक टायमिंग नाहीये, तुम्ही तुमच्या वेळेनुसार अपॉइंटमेंट घेऊ शकता. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9764125533 9764125533 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. रडू नको चिनू, तुला गोष्ट सांगते खास, साऱ्यांनाच होती तुझ्या भेटीची आस, पण मनामध्ये होती काळजी फार, तुला काही कमी तर नाही ना पडणार. बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार, मनाला मिळाला भक्कम आधार, तुझ्या येण्याने सारे छान होणार, तुझ्या येण्याने सारे छान होणार, छान होणार. बाळ झोपलंय. क्रिसेंटसह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर केलंय. तुम्ही देखील बाळासाठी, मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आजच संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 9764125533 9764125533. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.